सांगली जिल्ह्यातील मिरज तालुका हा नेहमीच राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा समजला जातो. गेल्या काही महिन्यांपासून तर मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये राजकीय काटछाह सुरू आहे. लोकप्रतिनिधी आणि राजकीय नेत्यांच्या टीका टिप्पणी सुरू आहेत, तर दुसरीकडे आमदार समर्थक हे महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्याकडे तक्रार करून एकमेकांचे पोस्टर काढण्यामध्ये दंग झाले. त्यामुळे मिरजेत पोस्टर वॉर रंगल्याची चर्चा जोरदार सुरू आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेचे आमदार इंद्रिस नायकवडी यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात सर्व ठिकाणी शुभेच्छा फलक अर्थात डिजिटल बोर्ड लावण्यात आले होते. विनापरवाना असलेले डिजिटल बोर्ड काढावेत अशी तक्रार महानगरपालिकेकडे करण्यात आली. त्यानंतर महापालिकेच्या पथकानं आमदार इंद्रिस नायकवडी यांचं डिजिटल बोर्ड काढले. दरम्यान मिरज पंचायत समितीमध्ये भाजपाच्या राणी मोरे यांची सभापती म्हणून निवड झाली आहे. उपसभापतीपदी शिवसेनेच्या ललिता काकी शेजूळ यांची निवड झाली आहे. या निवडीनिमित्त मिरज शहरात ठिकठिकाणी डिजिटल बोर्ड लावण्यात आले आहेत. या बोर्डवर आमदार सुरेशभाऊ खाडे यांचे फोटो लावण्यात आले. तक्रारींच्या पार्श्वभूमीवर आमदार सुरेशभाऊ खाडे यांचे फोटो असलेले बोर्ड काढण्यात आलेत. मिरजेत रंगलेल्या पोस्टर वॉरची सर्वत्र चर्चा असून आमदार समर्थकांच्या तक्रारींबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. भाजप असो किंवा राष्ट्रवादी असो यांच्यात राजकीय डाव सुरू असले तरी सुद्धा हे दोन्हीही मित्र पक्ष आहेत आणि राजकारणात काहीही होऊ शकतं. कदाचित दोन्ही आमदारांचे फोटो असलेले बोर्ड जर शहरात लागले तर मग त्यांचे समर्थक काय करणार असा सवाल नागरिकांच्या मधून उपस्थित होतोय.